प्रभाग रचनेचा फायदा कोणाला? प्रभाग रचनेचं गणित काय? नवी प्रभाग रचना छोट्या पक्षांच्या मुळावर? गेल्या 8 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या 6 महिन्यात होणार आहेत. हे जवळपास निश्चित झालंय, कारण नगरविकास विभागाने राज्यात ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका घेण्यात येणार आहेत त्या ठिकाणी आता प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आलेत. यामध्ये प्रभागांची रचना कशी करायची आणि लोकसंख्येचे काय निकष लावायचे याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले. त्यानुसार होणाऱ्या महापालिकांच्या प्रभाग रचनेबद्दल आणि तिथल्या राजकीय समीकरणांबद्दल जाणून घेऊया. मुंबई महापालिका, 1 सदस्यीय प्रभाग रचना, 227 नगरसेवकांचं प्रतिनिधित्व, 15 जागा अनुसूचित जातींसाठी तर 2 जागा अनुसूचित जमातींसाठी. इतर मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षण लागू. पुणे महापालिका, 4 वॉर्डांचा मिळून 1 असे 42 प्रभाग, नगरसेवकांची संख्या 165 होण्याची शक्यता. SC आणि ST साठी 13% जागा आरक्षित. इतर मागासवर्गीयांसाठी 27% जागा आरक्षित. प्रभाग रचना भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता. याआधी 2017ला 41 प्रभागातून 163 नगरसेवक. संभाजीनगर महापालिका, तब्बल 10 वर्षांनी महापालिका निवडणुका होणार. 2015ला 115 वॉर्ड्स मधून 115 नगरसेवक. आता 4 वॉर्ड मिळून 1 असे 29 प्रभाग, नगरसेवकांची संख्या 126 ते 128 होण्याची शक्यता. नव्या रचनेमुळे अपक्षांसह छोट्या पक्षांना फटका बसणार. आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत उमेदवारांना 4 पट खर्च करावा लागणार. नागपूर महापालिका, एकूण 38 प्रभाग, त्यापैकी 37 प्रभागात 4 सदस्यीय प्रतिनिधित्व, 38व्या प्रभागात 3 सदस्यीय प्रतिनिधित्व. 2017 प्रमाणे नगरसेवकांची संख्या 151 राहणार. SC साठी 30, ST साठी 12 आणि OBC साठी 42 जागा आरक्षित. कित्येक वर्ष रखडलेल्या महापालिका निवडणुकांना हिरवा कंदील मिळाल्यामुळे राजकीय पक्षांनी प्रभागवार चाचपणीला सुरुवात केली. प्रभाग रचना 3 आणि 4 सदस्यीय केल्यानं कुणाचा किती फायदा आणि कुणाचा तोटा होणार हे निवडणुकीनंतर कळेलच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.